छान मस्त लुसलुशीत दहीवडे तुम्हाला सगळ्यांना खायला नक्कीच आवडतील. नवरात्रीच्या ह्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये आपल्याला सतत साबुदाणा खिचडी, तळलेले वेफर्स खाऊन जर कंटाळा आला असेल, तर हे हेल्दी रेसिपीज आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रात आपल्याकडे बनवल्या जातात. भगरीच्या त्याच्यामध्ये अजूनही एक रेसिपी ॲड होणार आहे, ती भगरीचे दहीवडे. हे तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. बॅक टू माय चॅनल. मी शिल्पा बोलते. आजच्या एपिसोडमध्ये नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा आपण एक फराळी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे उपवासाचे दहीवडे. खूप इंटरेस्टिंग आहे ही रेसिपी. आपण भगर वापरून न तळता हे दहीवडे करणार आहोत. तर चला तर पाहूया आजची ही रेसिपी आपण कशी करायची आहे ती. भगर म्हणजेच वरईचे तांदूळ धुवून स्वच्छ वाळवून घेतलेत आणि मी एक मोठा बटाटा घेतलाय, त्याची सालं काढते मी आणि सालं काढून तसे आपण जसे भाजीला चिरतो तसे काप करायचे. इथे मी भगरीचा तांदूळ जो आहे, जो धुवून सुकवला आहे, तो 1 कप वाटीने मोजून घेणार आहे आणि त्या तांदळाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. कुकरमध्ये तांदूळ शिजवायचा आहे. शिजवताना आपण जो सोललेला बटाटा आहे त्याचे काप करायचे आहेत आणि त्याच पातेल्यात ठेवायचे आहेत. तुम्ही त्याला वेगळासुद्धा शिजवू शकता, पण असं केल्याने आपलं काम सोपं होतं. भगरीच्या प्रमाणात दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये आपण ती 3 शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे. मधून आपण हिरवी मिरची, आलं आणि जिरं वाटून घ्यायचं आहे. दरदरीत वाटायचं. भगरीला स्वतःची अशी काही टेस्ट नसते, त्यामुळे आपल्याला तिची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी मी 1 चमचा तुपामध्ये थोडे काजू जे शॅलो फ्राय करून घेणार आहे. काजूच्या क्रंचीनेसमुळे आपला दहीवडा अतिशय छान लागतो. काजू शॅलो फ्राय झाले की थंड झाल्यावर त्याला आपण छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे. इथे मी चिंच भिजत ठेवली होती आणि त्याचा कोळ काढलाय आणि खाली थोडा छोटा गुळाचा तुकडा घेतलाय. त्यात मी भिजवलेलं खजूर आहे ते पण घालणार आहे. त्याच्याही बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सर ग्राइंडरला आपण छान पेस्ट करून घ्यायची आहे. त्यापूर्वी आपण त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर सेंधव नमक टाकायचं आहे. तुमच्याकडे याच्यामध्ये घालायला जर फक्त मिरची पूड म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही मसाला दुसरा नाही ती असेल तर नक्की घालू शकता. उपवासामध्ये आपण लाल मिरचीची पूड वापरू शकतो, फक्त त्याच्यामध्ये कोणताही दुसरा मसाला नको. आपली उपवासाची चटणी तयार आहे. तिला आपण एका भांड्यात काढून घेऊया. 2 कप दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि चवीनुसार आपण 4 ते 5 छोटे चमचे साखर घालायची. जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढं आपण घालू शकता. साखरेचं प्रमाण हे आपण आपल्या चवीनुसार ठरवावं आणि त्याला छान आपण फेटून घ्यायचंय, जेणेकरून साखर आणि मीठ दह्याला व्यवस्थित लागेल. आणि फेटून झाल्यावरती आपल्याला हे अर्धा तास तरी फ्रीजमध्ये थंड करत ठेवायचंय. जेव्हा आपले दहीवडे तयार होतील तेव्हा आपण त्याच्यात ते घालू शकू. असं आपला थंड झालाय, आपण त्याच्या 3 शिट्ट्या काढून त्याला बाजूला ठेवला होता. उघडून आपण बघायचं आहे, आपला भात छान फळफळीत शिजलाय आणि बटाटा पण व्यवस्थित उकडलाय. आता हे खूप गरम आहे, ह्याला आपण एका मोठ्या पसरट थाळ्यामध्ये घेऊया जेणेकरून ते लवकर गार होईल. त्यात आपण जी वाटलेली पेस्ट आहे मिरची, आलं आणि जिऱ्याची ती घालायची आहे. त्याबरोबर आपण काजू जे आपण तळून ठेवलेत साईडला तुकडे करून चॉप करून तेही त्यात घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. जिन्नस एकत्र करून आपण स्पॅट्युलाच्या सहाय्याने एकत्र मिक्स करायचे. बटाट्याच्या फोडी पण फोडून त्याच्यामध्ये एकत्र एकजीव करायच्या आहेत. आपल्याला वरीचा भात जर खूप ड्राय झाला असेल तर त्यात आपण मसाल्याचं उरलेलं थोडं पाणी घालून त्याला पुन्हा एकजीव करून घेऊ. मिश्रण एकजीव झाल्यानंतर हाताला थोडं पाणी घेऊन लिंबाच्या साईजचे बॉल्स करायचे. त्याच्यामध्ये स्टफिंगला मध्ये 2-2 बेदाणे घालायचे आणि त्याच पाण्याने गोळा चांगला तुकतुकीत करून घ्यायचा आहे. जेवढे मोल्ड्स आहेत त्या साईजचे आणि त्या नंबर्सचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत. हे पात्र मी तापत ठेवलंय आणि प्रत्येक त्याच्या होलमध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आणि केलेले बॉल्स जे आहेत मी त्याच्यामध्ये सोडत आहे.
बाजूने सुद्धा आपण थोडं थोडं तूप सोडायचे, जेणेकरून प्रत्येक दही वडा जो आहे किंवा प्रत्येक बॉल जो आहे तो चांगला सगळ्या बाजूने खरपूस भाजून निघेल. 2 ते 3 मिनिटांनी प्रत्येक बाजूने ते पलटून पलटून आपण त्याला चांगलं शॅलो फ्राय करायचंय, जेणेकरून ते क्रिस्पी दिसतील. हे आपलं पीठ जे आहे भगरीचं हे आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे. त्यामुळे ह्याला खूप असं शिजवून लाल कडक करायला जाऊ नका. त्यामुळे दहीवडे खाताना मजा येणार नाही. अशा प्रकारे 7 ते 8 मिनिटांमध्ये तुमचे जे वडे असतात ते छान खरपूस सगळ्या बाजूने भाजून निघतात. ते लालसर दिसत नाहीत, ते पांढरेच दिसतात, कारण तळत नाही आहोत. इथे आपण शॅलो फ्राय करतोय. तेव्हा 5 ते 7 मिनिटात आपण 7 ते 8 मिनिटात त्यांना आपण काढायला पाहिजे. तयार आहेत. आपण ह्यांना आता पाण्यामध्ये घालूया, कारण दही वडे असतात ते खाण्यासाठी अतिशय मलईसारखे मऊ असतात. 3 ते 4 मिनिटं पाण्यात ठेवल्याने हे सुद्धा तसेच नरम होतात. जे आपण दही ठेवलं होतं थंड होण्यासाठी, पाण्यात टाकलेले दही वडे आपण 2 हातांमध्ये स्क्वीज करायचे आणि त्यातलं एक्सेस पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपण आपल्या सर्विंग बॉलमध्ये जितके आपल्याला हवेत एका वेळी वाढायला तेवढे घ्यायचे आहेत. दही एवढं टाका की जिथपर्यंत वडा जो आहे तो पूर्ण आतमध्ये भरला जाईल. असे छान मस्त लुसलुशीत दही वडे तुम्हाला सगळ्यांना खायला नक्कीच आवडतील. हे हेल्दी रेसिपीज आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रात आपल्याकडे बनवल्या जातात भगरीच्या. त्याच्यामध्ये अजूनही एक रेसिपी ॲड होणार आहे, ती म्हणजे भगरीचे दही वडे. हे तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. जिरं पेरते, आपली खजूर आणि चिंचेची गोड चटणीसुद्धा ह्याच्याबरोबर छान लागते. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण घालू शकता.